स्वामी भक्त काय म्हणतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुम्ही जेव्हा भक्ती मार्गात असतात ना, क्षणोक्षणी तुमचा सद्गुरू तुम्हाला इतकं छान सांभाळतो. म्हणजे मला तर आता असं होतंय की किती जन्माचं माझं पुण्य असेल, मला बाबा भेटले. बाबा असं म्हटलं की जीव भरून येतो. माझे सद्गुरू मला नेहमी सांगतात, तू जे करतोय ते प्रामाणिकपणे कर. असंख्य लोक बघतो 25-25 वर्ष झाले की जे साई पालखीला पायी जातात, तर मग बोलायला सुरुवात होते आणि मग कळतं की अरे 25 वर्ष याचा प्रवास झालेला आहे आणि ह्याला तर बाबांची 11 वचनं पण माहित नाही. ओके. शिर्डी सजाचे लागतील पाय, टळतील पाय सर्व त्याचे. आपण जी भक्ती करतो मग ती आपण जगाला दाखवण्यासाठी करतो. मग तुम्हाला आकडे वाढवायचे 25, 50, 75, 100 झालं. बाबांचं एक खूप सुंदर वाक्य आहे, कुठे असा काही करा हे मात्र चित्ती धरा, मी नजर ठेवून तुमच्यावर. आणि आता सीसीटीव्ही कल्पना आलेली आहे, पण त्यांचा सीसीटीव्ही पांडुरंगाचा 28 युगापासून आणि सद्गुरू साईनाथांचा आल्यापासून. त्यामुळे एक भय आणि एक आदर नेहमी पाहिजे की माझ्यावर माझ्या सद्गुरूचं लक्ष आहे. सगळ्यात पहिले शक्य असेल तर जवळच्या साई मंदिरात जा, बाबांच्या मंदिरात जाऊन बाबांसमोर शांतपणे बसा, सच्चरित्राचं पारायण करा, बाबांवर विश्वास टाका आणि 2 हात 3रं मस्तक करून फक्त बाबांना सांगा की या अडचणीतून तुम्ही मला बाजूला करा. शिर्डी वही जाते जिने बाबा बुलाते. असंच नाही की तुम्ही असंच शिर्डीला जा तसंच शिर्डीला, नाही, चुकीचं आहे. तुम्ही कसंही जाओ पण एकदा गेल्यानंतर प्रामाणिकपणे त्यांना भेटा. आओ जो फकीर फक्त 5 घरी भिक्षा मागून सुखाचा सोहळा करतो, जितके दिवस बाबा शिर्डीत होते फक्त सेवा केली, कधीच कोणाकडून बाबांनी अपेक्षा केली नाही, कधीच नाही. आणि आजही बाबा अपेक्षा करत नाही की तू येशील तर हे घेऊन ये ते घेऊन ये. क्रूर वागला आणि तुम्ही छल कपट केला, कोणाला फसवलं, क्या होताय कुछ नाही होताय, आणि मग मस्त असे येऊन बसले ओम साईराम, ते चुकीचं आहे. ते थोतांड करू नका. आजकाल भजनांचं स्वरूप इतकं बदललेलं आहे, धंगड तकड लोक नाचतात गमछे उडवून. बाई मीरा अशी नाचली होती, तुकाराम असे नाचले होते. पालखी म्हणजे दिखावा करू नका. पालखी म्हणजे खरोखर तुम्ही चालत जेव्हा जाल ना तर बाबा तुमची वाट बघतात बरं. आणि पालखी करताना एकच वर्ष करा, पण इतकी प्रेमाने करा ना की ती जन्मोजन्मी त्याची आठवण राहिली.